मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्ते, शुभ सकाळ. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझी शाळाचा खूप मोठा दिवस होता की लहान मुलांचं ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन्स या ठिकाणी आम्ही साजरा केला. आता तो कार्यक्रम होतो आहे, सगळे पॅरेंट्स आहेत, खूप छान असं वातावरण होतं आजचं. आणि तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला आम्ही सगळं छान नियोजन केलं आहे आणि पोरं ग्रॅज्युएशन ड्रेसमध्ये किती छान दिसतात. ते मला माझ्या शाळेची आठवण आली, माझ्या कॉलेजची आठवण आली आणि अजून पुढं ज्या लोकांना मी भेटणार आहे तुम्हाला पण भेटवणार आहे, एक सरप्राईज असणार आहे. तर मग मी तुम्हाला एक 5 मिनटात भेटतो. थोडंसं काम आहे शाळेचं ते करतो आणि एक झलक तुम्हाला बघायला भेटेल. चला तर भेटूया परत. हां, पहा आमच्या ग्रॅज्युएशन डे चा हा बॅनर शाळेचा. गेली पोरं घरी, शेवटचा कार्यक्रम वर्षातला आज झाला. डान्स झाला, सॉन्ग झाले, पोरांचे स्टेटमेंट भाषण झाले. थोडं वाईट वाटलं, थोडं छान पण वाटलं. भविष्याचा पहिला पाया ते रस्ता, ते हा आमचा बोर्ड. त्यामुळे खूप छान असं सगळ्या गोष्टी केल्या आणि उद्यापासून ते परीक्षा देणार आहेत. त्यांना सर्वांना ऑल दी बेस्ट. तुम्ही पण ऑल दी बेस्ट द्या आणि कमेंट करा माझ्या मुलांसाठी, माझ्या कामासाठी. अजून पूर्ण दिवस जायचा आहे, अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत. आणि जे 8वी 9वीतले मुलं एक्झाम देऊन गेले होते तर उद्या त्यांची शाळा सुरू होती. आज ते सगळे बुक्स कलेक्ट करायला येतात, भेटतात ते मला ते. तर नंतर त्यांच्या संग बोलणार आहे, मग मी तुम्हाला सांगतो. ओके, कमेंट करा नक्की आणि कळवा मला. बाय. हां चला, आभाळ वाजतंय मॅडमला बघून काय. हाय गाईज, दिवसभराचा शीन घालवण्यासाठी हे आपले सगळे धुरंधर मित्र खूप दिवसांनी, 2-3 दिवसांनी आम्ही भेटलो. माझा क्लबचे मेंबर आहेत सगळे. कार्तिक, वर्ष, विश्वजीत. जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं, जिस रास्ते बारूद बनते उसी को विश्वजीत है असं म्हणतात. तर थोडंसं दिवसभराचा शीन घालून संघ भेटलो यांना. आणि उद्यापासून आमची प्रॅक्टिस सुरू होती, उद्यापासून त्यांची शाळा पण सुरू होती. मग म्हणलं एक छोटीशी पार्टी द्यावं यांना. ती पार्टी करण्यासाठी आम्ही आलो आहे. काय बोलणार आहे का? बोला. अच्छा, तर काही नाही की ते म्हणले सर बरं वाटलं, काल पावसामुळं आमची प्रॅक्टिस झाली नाही. आज त्यांनी थोडीशी मॅच खेळली, तर उद्यापासून आपण नेटची प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. 3 तारखेला प्रॅक्टिस होईल आणि बघूया पुढं अजून काय काय घडतं आहे.